नई मुंबई महानगर पालिका के चुनाव की सरगर्मियां तेज हो चुकी हैं। शासनादेश के बाद प्रभाग रचना घोषित हुई है। 4 सितंबर तक इस प्रभाग रचना पर आपत्ति और सुझाव जो मंगाए गए थे, जिसके बाद जो है कल सुनवाई हुई है। इस वक्त नई मुंबई महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत साहब हमारे साथ हैं, जो स्वयं इस सुनवाई में मौजूद थे। भगत साहब, आपके लिहाज से आपका क्या आकलन है कि जिस तरह की सुनवाई हुई 111 प्रभागों की और जो उसकी रचना हुई है, उसमें आपने क्या देखा, क्या सही क्या गलत हो? नाही, वास्तविक पाहता काय असतं की हरकत सूचना नोंद करणं आणि सुनावणीमध्ये प्रेझेंटेशन देणं, त्याला कायदा सांगणे, त्याला पुरावा देणे, त्याला आधार देणं, प्रथम निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की लोकांना संज्ञान करा. तुम्ही पहिले लोकांना ट्रेनिंग द्या, त्याचं प्रशिक्षण शिबिर घ्या. जर तुम्ही त्याची एज्युकेट नाही केलं, म्हणजे आम्हाला एज्युकेटेड केले नाही, तर हे कसले प्रभाग रचना आणि कसले सुनावणी, कसले हरकत सूचना. त्यामुळे आम्हाला याच्या बाबतीत फार आकलन नाही, तर आकलनच करून दिले नाही तर आकलन काय सांगायचं याच्या बाबतीत. जसं डीपीच्या बाबतीत सुद्धा मी त्यावेळेला फर्स्ट माझी हरकत मी घेतली डीपीच्या वेळेस. नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास आराखड्याची मग पहिली हरकत होती की लोकांना तुम्ही संज्ञान करा, लोकांना एज्युकेटेड करा की नवी मुंबई डीपी म्हणजे काय, हरकत कशी घ्यायची, सूचना कशी घ्यायची. सामान्य लोकांना तुम्ही सांगा ना. डीपी ही जमिनीच्या संदर्भात आहे. जमीन असेल तर विकास आहे, परंतु एज्युकेट करायचं नाही आणि मग लोकांना सांगायचं हरकत सूचना करा, म्हणजे आज्ञान ठेवून करायचे. संज्ञान केलं तर अडचण होते हो. संज्ञान केलं अडचण, आज्ञान ठेवायचं. त्यामुळे ही प्रभाग रचना आणि ही हरकत सूचना आणि नंतर त्याचा जे सुनावणी ही प्रशासनाची खेळी आहे. प्रशासनाला वाटते लोकांनी संज्ञान होऊ नये. त्यामुळे हे जे चाललंय हे फार परफेक्ट चाललेलं आहे, असं काही फार म्हणता येत नाही. एक चीज जो उसमें नजर आ रही है कि ये प्रभाग रचना की गई है वर्ष 2011 का जो सेंसस है, जो जनगणना है, उसके लिहाज से की गई है. 2011 से 2025 के बीच देखें तो 14 साल हो गए हैं. आबादी काफी संख्या में बढ़ चुकी है. इसके बावजूद भी 111 ही वार्ड रखे गए और उसी को विभाजित किया गया है. आपको क्या सही लग रहा है? काय असं की राजकीय इच्छाशक्त्या कशा आहेत, तो राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे आणि हा विषय नॅशनल विषय आहे. जनगणना व्हायला पाहिजे, जनगणनेच्या आधारावर वार प्रभाग पडले पाहिजे. परंतु हा सर्व मी एक कॉमन माणूस म्हणून किंवा एक संस्थेचं म्हणून बोलत असताना, या राज्यात अनेक आणि देशात अनेक पक्षांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. मी कुठल्या पक्षाला बोलत नाही, कुठल्या नेतृत्वाला बोलत नाही, कुठल्या नेत्याला बोलत नाही. माझी एक सामान्य भूमिका आहे की जो कायद्याने, कॉन्स्टिट्यूशनने जो आणि नियमाने जो काही नेम दिलेले आहेत, ते नेमवले दिले, त्याचं फॉलो होत नाही, त्याचं पालन होत नाही आणि ती रीत वापरली जात नाही, एवढं माझं म्हणणं आहे. आणि ती रीत वापरली जावी असं मला वाटतं त्या ठिकाणी. आता का वापरत नाही, त्या पाठीमागे काय राजकारण आहे, त्याच्या पाठीमागे काय सामाजिकरण आहे, त्याच्या पाठीमागे कुठले कारणं आहेत, या खोलात मला काय जायचं नाही. पण मला वाटतं की हे असं नसतं. हे जेवढं आम्हाला आज सिनियर नगरसेवक म्हणून, सिनियर नेता, आम्ही कॉलेजपासून काम करतोय, राजकारणामध्ये समाजकारण कॉलेजपासून काम करतो. आज तिथे 35-40 वर्ष व्हायला आले. पण ज्यावेळेला आम्ही जसं संज्ञान होतोय प्रशासकीय आणि राजकीय, जसं आम्ही संज्ञान होतोय तर आणि त्याचा अभ्यास करतोय, त्यावेळेला हे आढळतं की ही रीत बरोबर नाही आहे. एक चीज जो साफ तौर पर देखने के लिए 2022 में इसी तरह का ड्राफ्ट वार्ड प्लान बना था. उसमें 122 वार्ड उस वक्त घोषित किए गए थे. अब 14 और गांवों को इसमें शामिल कर लिया गया. इसके बावजूद भी 111 पर संख्या ला दी गई है. तो जाहिर सी बात है कि जब 14 गांव और हुए तो उनकी आबादी भी इसमें शामिल हुई है, वहाँ के भी वोटर शामिल हुए हैं, तो संख्या इस वक्त बढ़नी चाहिए थी. लेकिन 14 गांवों को शामिल करने के बावजूद भी वार्ड 111 हैं. आपको नहीं लगता संवैधानिक तौर पर भी एक तरह का मजाक है? वास्तविक पद हा ज्याला समस्या त्यांनी त्याचा उठाव केला पाहिजे. उठाव होत नाही ना. उठाव कधी होणार? संज्ञान झालं तर उठाव होईल, माहितीच नाही उठाव कुठून होणार आहे. तर त्याच्यामुळे 111 वार्ड काय, नंतर ते मागे 3 वार्ड काय केले, त्याच्यावर 1 वार्ड काय केले. पहिले 1 वार्ड केला 2015 20मध्ये, नंतर 3 केले, नंतर 4 केले. आता वास्तविक पाहता एक भूभाग एक लोकप्रतिनिधी असं कॉन्स्टिट्यूशन म्हणतं. नागरिक आणि लोकप्रतिनिधी या हे एकमेकाला जबाबदार आहेत.
हे तो नागरिक आणि तो लोकप्रतिनिधी तो एकमेकाला जबाबदार आहे. इथे 4 लोकप्रतिनिधी असतील, जे कोणाला कोण जबाबदार राहिला. तर ही सर्व ज्याने त्याने आपापली व्यवस्था केलेली आहे, तर त्यांचा विषय आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की स्थानिक जी लोकशाही आहे, सेल्फ गव्हर्नमेंट डेमोक्रेसी आहे, 243 कॉन्स्टिट्यूशनमधला जो आर्टिकल आहे डब्ल्यू, ते जीवित राहावं. आणि जे काही ह्या देशाला जो काही नेतृत्व मिळतोय, जो काही समाजसेवक मिळतात की राजकीय, ते लोकल बॉडीजमधून मिळतात. हो, तो सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, शेवटी तो मारू नका. हो, काय म्हणतोय, हे नेतृत्व मारू नका. कारण शेवटी देशाला नेता देणं आहे ना, कोणाला तरी गादीवर बसवणं आहे ना. तिथे हे देशामध्ये 3 टायर सिस्टम आहे. सेंटर, स्टेट आणि लोकल बॉडीज आहे, आणि इतर प्राधिकरण आहे किंवा सोसायटीज आहेत, ग्रामीण, या सगळे विविध संस्था आहेत. या संस्था या लोकशाहीच्या संस्था, स्टेटपासून सेंटर, स्टेट, लोकल बॉडीज आणि विविध सहकारी संस्था आहेत. शेवटी कोण बसला पाहिजे, ज्याला सामाजिक समस्या, ज्याला राजकारण समजतोय, जो चांगला राजकारण समजतोय, सामाजिक जो मेहनत घेतोय, तो ह्या लोकल बॉडीजमधून तयार होतो. हा लोकल बॉडीने आता गेल्या 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाही, ह्याच्यामुळे हे नेतृत्व धुळीस मिळवलं जातो आहे. हे नेतृत्व नष्ट केले जातो आहे, समाप्त केले जातो आहे. परंतु आज मला ह्या गोष्टीचा आनंद आहे, आज निवडणुका घेतल्या जातात आणि ह्या निवडणुका घेतल्या जातात. त्याच्यामुळे मला आनंद आहे की हा महायुतीचा जो सरकार आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो आहे की स्थानिक स्वराज संस्थेची लोकशाही वाचवण्याचा या ठिकाणी चांगला प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. याच्यामध्ये मला हा देखील भरोसा आहे की आता ह्या निवडणुका घेतलेल्या आहेत, हे 100% पूर्ण करतील आणि एक कालबद्ध कार्यक्रम टाकतील. कसला? मतदान प्रक्रिया, फॉर्म भरण्यापासून तर मतदानापर्यंत कालबद्ध कार्यक्रम 100% टाकला जाईल. आता माझा या आमच्या सरकारवर विश्वास आहे. आमचा मैं सवाल वही पूछने जा रहा था कि ऐसा कहा जा रहा है कि घोषणा तो हो गई है प्रभाग रचना की, लेकिन चुनाव कब होगा इसकी तारीख अभी तय होनी बाकी है. अभी भी दूर लग रहा है ये तारीख की इस साल नहीं अगले साल चुनाव होगा. तमाम एक्सपर्ट कह रहे हैं कि इस तरह की व्यवस्थाएं लगातार चुनाव को लंबित रखना एक तरह से डेमोक्रेसी का खात्मा है, डेमोक्रेसी का अंत करने वाली कहानी है. क्या आपको लगता है कि इसी तरह से लोकशाही का खून किया जाए? म्हणून मी ते सांगतो ना की एक लोकशाही म्हणजे काय. हो, लोकशाहीचे सुद्धा भाग आहेत ना. एक सेंटर लोकशाही आहे, एक स्टेट लोकशाही आहे आणि एक लोकल बॉडीज आहे. ही तर लोकशाही आहे ना. ह्या लोकशाहीचा जो काही समाप्त केलेला आहे, कोणी केली मी बोलत नाही, पण आज या सरकारने हा जो लोकशाही, लोकल बॉडीची जी लोकशाही डेमोक्रेसी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची जी काही लोकशाही, ही मूर्तपण लोकशाही आता त्या ठिकाणी जिवंत करून तिला वाचवण्याचा हा सरकार प्रयत्न करत आहे. राहिला वेळ, तारीख ते मी काय सांगू शकत नाही, पण आमचा आत्मविश्वास आहे की 100% निवडणुका यावेळी घेतल्या जातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही वाचवली जाईल, ती कायम ठेवली जाईल, शाश्वत केली जाईल आणि मजबूत केली जाईल, असा आमचा विश्वास आहे. बहुत बहुत धन्यवाद भगत साहब. जैसा कि चुनाव होगा और जो लोकतंत्र है, यानी जो व्यवस्था है, जो लोकशाही है, उसे जिंदा रखने की कोशिश की जाएगी, लेकिन उससे पहले ये जरूरी है कि जो प्रभाग रचना हुई है उसमें ट्रांसपेरेंसी रहे, उसमें ईमानदारी रहे, उसमें निष्पक्षता रहे. और अगर इसमें निष्पक्षता नहीं है तो निश्चित तौर पर है कि आने वाले चुनाव में भी पारदर्शिता नहीं रहेगी. इसलिए अगर लोकतंत्र को जिंदा रखना है तो स्वराज संस्थाओं में निष्पक्षता के साथ जो है चुनाव को समय पर कराना अनिवार्य है. अब देखना होगा कि सरकार इसको लेकर कौन सा रुख अपनाती है और चुनाव की घोषणा कब करती है. सहयोगी रविचंद के साथ मैं सुधीर शर्मा, TV1 इंडिया, नई मुंबई. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.